हुपरी शहराच्या सर्वांगीण विकासाला आता वेग आला आहे. पाणी पुरवठा योजनेसह भुयारी गटार, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत आणि नमो उद्यान अशा विविध विकास कामांची माहिती नगर परिषदेने पत्रकार परिषदेत दिली आहे. हुपरी नगर परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील विकास कामांचा आढावा सादर करण्यात आला. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे सुमारे 50% काम पूर्ण झाले असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. शहरातील सिटी सर्व्हे, नोटरीधारक मालमत्तांची नोंदणी आणि सन 2011 पूर्वीच्या पात्र निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. सांडपाण्याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यासाठी STP प्रकल्प आणि भुयारी गटार योजनेवरही काम सुरू असून यामुळे शहरातील स्वच्छतेस मोठी सुधारणा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण, प्रभाग क्रमांक 5 मध्ये नमो उद्यान उभारणी तसेच नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शहराच्या प्रमुख प्रवेश मार्गावर आकर्षक कमानी उभारण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात आला. पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगळराव मार्गे हे होते. यावेळी मुख्य अधिकारी अजय नरे, भाजप पक्षप्रतोद अमय जाधव, सभापती संतोष वाळवेकर, सभापती गणेश वायंगडे, सभापती नम्रता कामे तसेच शिवसेनेच्या नगरसेविका सोनाली जाधव यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेत नगर परिषदेने शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पर्यावरणपूरक विकास आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा यासाठी विविध विकास कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. लाईव्ह मराठीसाठी हुपरीहून प्रशांत जाधव.